तेच ना, खिडकी व्ह्यू आहे. आणि आपण स्वसंरक्षणासाठी मुलींना धडे देत असतो की हातपीठ ऐकून द्यायचं, कारण बस होत नका ही दुपारची वेळ आहे आणि दुपारची वेळेस मी काय केले, मटकी नीट करून पाण्यात भिजत ठेवलेली आहे. तर ती संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत भिजेल छानपैकी. तर ही झाकून ठेवते आता आणि रात्री दाखवते कशी भिजली. रात्री झोपायच्या वेळेला काय केलेलं आहे बघा, ही डब्बल झाली आहे. तर त्यातलं पाणी काढून निथळलेलं आहे आणि चाळणीत ठेवली आहे, म्हणजे मोड चांगले येण्यासाठी. तर आता मोड बघूया चांगले येतात का, कसे येतात ते. तर हे ठेवते आता रात्रभर. आता ही दुसऱ्या दिवशीची आहे क्लिप, म्हणजे व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. नमस्कार, मी पद्मजा, राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळची प्रत्येक गृहिणीची जशी गडबड चालू होते तशीच आमच्याही घरात चालू झालेली आहे. तर सुरुवात चहाणी झालेली आहे. आणि काय झालं, माझी आंघोळ वगैरे झाली. गिझरची जी सिलेंडर असते ते संपलेलं आहे म्हणून पाणी तापत ठेवते एका बाजूला. हर्षदाला प्रणवला पण हाक मारलेली आहे, उठ म्हटलं लवकर, कारण सिलेंडर संपलं आहे त्यामुळे गॅसवर तापवायचं आहे पाणी. तर तो विचारतो आहे. त्याला मी सांगायला लागले की आवर लवकर, चहा घ्यायची अजून. मी आधी म्हटलं पाणी तापत ठेवूया, कारण पुन्हा जेवण, नाश्ता, चपाती ते सगळं चालू होणार आणि मग गॅस नंतर रिकाम मिळणार नाही. यासाठीच प्रणवला पण हाक मारली. म्हटलं लवकर उठून पटपट आंघोळ करा. तर तापण्यासाठी पाणी ठेवलेले आणि चहा घेते आणि पुढची तयारी मग चालू. आणि एका बाजूला बघा कांदे काढून ठेवलेले आहेत, दिसत असतील. तर भाजीचे, नाश्त्याचे, आमटीचे सगळं एकदाच कापून घेणार. तर ते सगळे काढून ठेवलेले आहेत. चहा घेणार आणि मग कांदे वगैरे कापून पीठ वगैरे मळून ते सगळं घेणार. चहा घेते पहिला आणि मग सुरुवात कामाला स्टार्ट. तर कांदा चिरून घेते आधी, म्हणजे कांदा चिरून घेतलं की एक बरंचसं आवरल्यासारखं, म्हणजे मला तरी वाटतं बरंचसं आवरल्यासारखं. कांदा भाजी जे काय आवरून घेतलं की वाटतं की आपलं आवरलेलं आहे. तर हे बघा आता भिजत ठेवलेले ना ते मटकीचे मोड, त्याला एवढे मोड आलेले आहेत. मला जास्तही आलेले म्हणजे बरे नाही वाटत. ते अगदी मोठे मोठे जाड येतात ना, असे नाही तर असे नाजूकसे असे छान आलेले तेवढेच छान वाटतात. म्हणजे मोड आलेले वाटतात छान, पण अगदी जाड जाड येतात किंवा मोठे असे एकदम लांबसर, अगदी भरपूर पण लांबसर असतात. त्यापेक्षा मला हे असे मध्यम ह्याचे छान वाटतात. तर आता मी ह्याची भाजी करणार आहे, साध्या पद्धतीने करणार. पण आधी मोडं भाजून घेणार. ती मटकीची मोड आहेत ती भाजून घेणार. आणि मटकीच्या मोडची साल काढायची असते, तर ते पाखडून वगैरे काढतात. तर काही जणांना पाखडता येत नाही. तर त्यासाठी काय करायची, कोणती ट्रिक करायची, मी मध्ये सांगितलेलं आहे की ट्रिक कशी करायची त्यासाठी. तर ते पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ अवश्य पहा. तर आता मटकीची मोडं मी भाजायला ठेवलेली आहेत. तर मी कांदे वगैरे चिरेपर्यंत तिचं पाणी तापलेलं होतं, तिला पाणी ओतून दिलं आणि मी गॅसवर कढई ठेवून मोडं भाजत ठेवलेली आहे. तर थोडंसं तेल टाकून ते भाजायची आणि कशी वरची ते टर्फल असतात ते निघतात पाण्यात, ते दाखवते. त्यासाठी पाणी आधीच तयार ठेवायचं एका भांड्यामध्ये आणि त्यात ते लगेच गरम गरम मोड टाकून घ्यायचे. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ते गरम असतात आणि गार पाण्यात टाकले लगेच की ते आपोआप सुटतात, त्याची टर्फलवरची सालं जी असतात ती. तर ते दाखवते एकदा, पुन्हा कधीतरी सविस्तर दाखवते. आज जरा गडबड आहे. तर इकडे मी तेल पण टाकून ठेवलेलं आहे फोडणीसाठी. तर अशी फुलपटं निघतात, तर ती 2-3 वेळा अशी धुतली की सालं निघतात आणि मोड त्याने हे होत नाहीत, म्हणजे तुटत नाहीत मोड जे असतात ते. तर कांदा भाजत टाकलेला आहे आणि बाकी जास्त काय मसाला नाहीच घालणार, फक्त आलं, लसूण, कांदा आणि आपले चटणी, म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी आणि ती मोड, एवढंच, मीठ, हळद, बाकी मसाला वगैरे काय नाही. अशी केल्यावर पण छान होते. तर काही जण यात मसाला वगैरे पण घालून करतात किंवा बटाटा घातला, शेंगदाणे घातले तर तरीसुद्धा छान होते ते. तर मी फक्त शेंगदाणे टाकलेले आहेत. तर
काही वेळेला बटाटा टाकते, काही वेळेला शेंगदाणे टाकते, असं करते. मसाला क्वचितच कधीतरी टाकते, मसाला नाही टाकत, कारण असं साध्या पद्धतीनेच आमच्यात सगळ्यांना आवडते. आणि ही आली बघा मध्येच, आंघोळ वगैरे झाली हिची आणि नॉट बांधायची आहे म्हणून आलेली. माझे हात हे आहेत, कारण आलं लसूण मी हातानेच चेचून घेते. मी बऱ्याच वेळा तुम्हाला म्हणते मी खलबत्त्यात चेचून घेते. खलबत्ता नाही घेतला, फक्त वरचा बत्ता घेऊन ताटातच जरासं दुखवल्यासारखं केलं. तर म्हणते तिला मी हात जरा माझे हे येऊ देत, मग तुझं बांधून देते नॉट. हे मध्ये आणि ही बाकीची कामं आपली चालूच असतात अशी, सगळ्यांचीच चालू असतात, पर्याय नसतो तिला. मुलांचं कारण सकाळी जाण्याचं चालू असतं, आपलं डब्याचं कारण त्यांना डबा वेळेत, नाश्ता वेळेत हे द्यायचं असतं. तर थोडंसं त्यात पाणी टाकलं, आता गरम पाणी थोडंसं टाकलं, मोडाची सगळी चटणी वगैरे सगळं घालून घेतलं, आलं लसूण, आणि त्यात जरासं पाणी टाकलं आणि ती शिजत एका बाजूला ठेवणार आणि नाश्ता करून घेते. तर नेहमीचा बहुतेक असाच क्रम असतो, केव्हा तरी बदल असतो, ते पण क्रम बदलतो म्हणजे फक्त या 2-3 गोष्टींचाच. कारण सकाळी तिला जायचं असतं, मी किती वेळा शेअर केलेलं आहे की असा माझा क्रम असतो म्हणून. म्हणजे आधी भाजी, नंतर म्हणजे आधी कांदा चिरून ठेवायचा, पीठ मळून ठेवायचं, भाजी करून ठेवायची, नाश्ता करून द्यायचा तिला आणि चपाती लाटायची, असं असतो. कधीतरीच बदल असतो. तर मध्ये उघडून बघावं लागते. मात्र जी उसळ आपण मोडाची उसळ केली ती, आणि आज नाश्त्याला उपीट करायला लागले आणि चपात्यांचं पण पीठ मळलेलं आहे. तर म्हटलं ते पण घ्यावं एका बाजूला करायला. तर उपीट आहे ते बारीक गॅस करून त्या बाजूला ठेवलं आणि चपात्या करून घेते. उसळ जेव्हा तयार झाली, मोडाची उसळ जी केली तयार झाली, तेव्हाच तिच्या डब्यात भरून ठेवली. प्रणवचा नंतर वेळाने भरते, म्हणजे गार वगैरे पण होतो, पण ही सकाळी लवकर जाते त्यामुळे तिचा भरते. आता त्यांच्या एक्झाम पण चालू होणार आहेत. तर भाजी गार होण्यासाठी काढून ठेवली आणि चपात्या करून घेते. आता चपाती थोडीशी गार करत ठेवते आणि मग ती पण भरून घेते. अजून भात आमटी व्हायचे, कपडे लावायचे, पूजा करायची, असं हे उपीट तयार केलेलं बघा. तर सगळ्यांनाच देऊन घेते आणि बाकी सगळी कामं आवरते आणि मग भेटते तुम्हाला. तर चाललेली मी बाहेर, पण म्हटलं एका विषयावर बोलायचं आहे, कारण तो महत्त्वाचा विषय आहे. म्हटलं आधी बोलावं आणि मग आपलं काम करावं. तर सकाळी मी पेपर जेव्हा वाचला किंवा आजच सकाळी तर आता सध्या तेच चालू आहे मीडियामध्ये की टी व्ही आपण लावला किंवा मोबाईलचं आपण जरी उघडलं की पहिले बातम्या त्याच येतात, आणि त्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या, ते पाहिलं जरी आपण व्हिडिओ, तर सुन्न अगदी आमच्या चक्र थांबतं की काय आपलं, असं होतं आपल्याला. कोणत्या या घटना, तर त्या घटना अशा आहेत की तर कोलकात्यामध्ये ट्रेन डॉक्टर जी होती त्याच्यावर अतिशय भयंकर प्रसंग घडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बदलापूर येथे अगदी 4 वर्षाच्या त्या मुली, 2 मुली, तर त्यांच्या बाबतीत पण अतिशय म्हणजे अगदी हृदय करणारे घटना आहेत त्या. आणि आपण जेव्हा आई म्हणून जेव्हा विचार करतो तर तेव्हा तर अगदी आपला थरकाप उडतो आपल्या जीवाचा, इतक्या त्या घटना आहे. तर या घटना विचार करता आपण मुलींना तसं सांगत होतो, प्रत्येकच आई सांगत असते की ती किती साधी असू दे किंवा कितीही नोकरी करणं, प्रत्येक आईला वाटत असते की आपल्या मुलीनं चांगलं राहावं. आणि त्यासाठी मग आपणही सूचना देत असतो की बाबा इतक्या वाजता ये किंवा कुठे जातेस, काय करतेस, हे आपण विचारत असतो किंवा त्याही आपल्याला सांगत असतात. त्यातून मला असं वाटतं की मुलांनाही आपण ते सांगितलं पाहिजे, बाबा असं नाही, असं केलं पाहिजे. चांगला माणूस म्हणून आपल्याला जितकं शक्य आहे ना तितकं करावं. ते पुढं नशीब असतं, पण आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जेवढं आपण मुलींना म्हणतो ना की बाबा नाही तू इतक्या वाजताच आली पाहिजेस किंवा की कपडे असेच घातले पाहिजेत, आपला एक अट्टहास असतो की नाही कपडे असे घाल, कारण समाजात जाते, आपण हा विचार करतो की समाजात जाते किंवा ती बाहेर आता हॉस्टेलवर राहणाऱ्या मुली आहेत, आता शिक्षणासाठी ते जाणारच किंवा शिक्षणासाठी बाहेर आहेत, नोकरीसाठी बाहेर आहेत, तर ते थांबून चाललं तर त्यांची प्रगती तिथं थांबली. तर असं करता येणार नाही ना आपल्याला. जग बाहेर पडले मेकअप पण आपण अगदी मेकअप पण साधी मेकअप पण आपण करताना मुलीला अगं जास्त मेकअप हे करू नको असं काही गोष्टी आपण सांगत असतो, काही गोष्टी बरोबरही असतात त्यातल्या. पण त्याचबरोबर आपण आपल्या मुलगे जे असतात ना त्यांनाही सांगावं की एक आदर्श माणूस बनतो. बाकी काही पैसा जास्त मिळवण्यापेक्षाही ही गोष्ट फार महत्त्वाची अशी मला वाटते. मला वाटतं मी 1-2 व्हिडिओमध्ये पण पाठीमागे सांगितलेलं होतं की
आदर्श माणूस, ती स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, तर तो आदर्श पाहिजे. आणि ते आपल्या मनाला कळत असते की मी आदर्श म्हणजे मी ते माझं वागणं आहे ते बरोबर आहे की नाही, ते स्वतःला कळत असतं. त्या ह्याने वागलं पाहिजे. आता आपल्या ह्याच्यात असं म्हणतात संस्कृतीमध्ये की परस्त्री ही माते समान. तर हा आता हे वाक्य तर कुठे ऐकू येत नाही. आपल्या वेळेला आपण जेव्हा लहान असताना अनेकदा आपल्या कानावर यायचं, पण आता ही वाक्य आहेत ती वाक्य बहुतेक बोललीच जात नाही. तर आपण इतकं आता आम्ही जरी घरी असतो तर बाकीच्या ज्या असतात वर्किंग त्यांना वेळच नसतो बाबा जवळ बसून बोला बघा, करतही असतील, करत नाही असं नाही, करतही असतील, पण इतका वेळच नसतो, इतकं धावपळीचं असतं सगळं जीवन. आणि मग त्यात आपणही मुलांना समजून किंवा मुलांनीही आपल्याला सांगितलं इतकं मध्ये पहिल्यापासून बॉन्डिंग आपल्यात असलं पाहिजे. पण नसेलच तर काय, आपण आपल्याकडून जितकं ज्या परीनं शिकते ते केलं पाहिजे. पण या उपर पण समाजात काही घटक असे असतात, अशी सगळीच नसतात, समाजात काही घटक असतात. समजा मी माझ्या मुलामुलींना शिकवलं, सगळ्यांनी सांगितलं बाबा असं वागायचं, पण समाजात काही घटक असतात त्यांचं आपण काही करू शकत नाही ना. की त्यांची अशी वृत्ती असते, त्या वृत्तीला आपण आळा कसा घाला, तर आळा घालण्यासाठी काही उपाययोजना केल्या फार बरोबर. म्हणजे आपला देश आता चंद्रावर पोहोचलाय, पण आपल्या जी लोकांची वृत्ती आहे, काही लोकांची असं म्हणते, काही लोकांची वृत्ती आहे ती अतिशय म्हणजे काही शब्द पण आपल्याला खालच्या स्तराची असल्यासारखी आहे. तर ही विचार करण्याची वृत्ती ही बदलली पाहिजे. तर ती बदलण्यासाठी काय करता आल्या पाहिजे उपाययोजना, तर या सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. 4 वर्षाच्या ज्या मुली पण त्यांनी हे केलं पाहिजे. तर अशा घटना त्यांच्यावर घडल्यावर किती त्यांना हे होत असेल, पण त्यांच्याबरोबर फक्त त्या मुलींविषयी जर झालं तर त्यांच्यावर परिणाम होते. तर कुटुंबाबरोबर तिथला आजूबाजूचा प्रदेश, आता तर पूर्ण ते बदलापूरमध्ये घडला तर तो पूर्ण परिसर, पण त्या बातम्या आपण इतकं बसून ऐकतो, आम्ही कितीतरी लांब बसून तो ऐकतो किंवा आपणही हातरून जातो, सगळा देश हातरून जातो असल्या घटनेने. मग हे कितपत योग्य आहे याला सगळ्याच बाजूने, असं नाही की फक्त मुलींनी केलं पाहिजे मुलांनी केलं पाहिजे, आपण घरच्यांनी त्याला ताकीद दिली पाहिजे. हे नाही तर असेही घटक हे होण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न झाला पाहिजे. एकाच बाजूने नाही, दोन्ही बाजूने तितकेच घटना ज्या आहेत त्या पाठोपाठ घडलेल्या आहेत. मला वाटतं ती 9 तारखेच्या दरम्यान एक असेल जी कोलकात्याची घडलेली, आणि 12-13 तारखेच्या दरम्यान बदलापूरची घडलेली. आणि या काळ हा असा आहे की 15 ऑगस्ट आपण म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा केला, तर स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालं आणि योग्यच आहे ते आपण मिळालं म्हणून आपण उपभोगतोय, सगळीजण स्वातंत्र्य उपभोगले. पण स्त्रीला कुठं मिळाले, स्त्रीला पूर्ण मिळालं ना. बाहेर जाताना आता 10दा विचार करावा लागतो की बाबा या वेळेला मी बाहेर पडू का नको. पण ज्या डॉक्टर लेडी जी आहे बाबा तिनं सेवा करण्यासाठी ती जर त्याच हिच्यावर असं होत असेल तर पुढं मुली डॉक्टर करताना विचार करतील लोक, किंवा कोणत्याही संध्याकाळच्या नंतरच्या ज्या सेवा असतील त्यामध्ये कसं होणार, नर्स असतात काही अशा ज्या गोष्टी असतात त्यांना संध्याकाळच्याच किंवा रात्रीच्याच वेळेत ती आपल्या सेवा करत असतात. आणि अशा वेळेला घडल्या घटना तर कुटुंबीय कशी, आपली कुटुंब असेल जे त्यांची कशी परवानगी देणार, कशी परवानगी देणार. सांगितलं आणि म्हणजे आपण रक्षाबंधन साजरं केलं तर आपण रक्षाबंधन अशासाठी भावाने आपली रक्षा करावी, कोणत्याही प्रसंगी त्याने आपल्या पाठीमागे उभं राहावं हा हेतू. आणि अनेक आपले सण अशासाठी साजरे केले जातात. आणि अशा वेळेला अशा या घटना घडत आहेत तर तो कुठेतरी विचार झाला पाहिजे. आणि नुसतं आपल्या घरातला भाऊ की आपले चुलत भाऊ हेच नव्हे तर सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की ती कुणाची किंवा बहीण असेल, कुणाची मुलगी असेल, कुणाची बहीण असेल, असं काहीतरी नातं प्रत्येकाचं असं असणार आहे. तर आपण आपल्या घरातल्याविषयी तसंच दुसऱ्यांविषयी विचार करण्याला प्रवृत्त झाला पाहिजे. आणि आपण स्वसंरक्षणासाठी मुलींना धडे देत असतो की हातपिडा घेऊन जायचं, कारण बसमधून तर हातपिडा घेऊन जायचं, बसमध्ये पण त्रास देतात, किंवा काही जणी तर मला चटणी पुढे घेऊन जायची, किंवा कराटेचं प्रशिक्षण द्यावं. म्हणजे अनेक गोष्टी आपणही यासाठी करतो. बरेचसे व्हिडिओ तेव्हा व्हायरल होत होते, बॅड टच, गुड टच, पण त्या 4 वर्षांच्या मुली ज्या आहेत त्यांना याचं काहीही लक्षात येणार नाही की बाबा हे काय आहे, त्यांना सांगणार तरी कोणत्या भाषेत असा प्रश्न आहे. तर आता मी बाहेर जाऊन येणार आहे, तुम्ही त्या घटना पाहत असाल एका ठिकाणी बरोबर विचार सगळं थांबतं असल्या घटना ऐकल्या की. तर पण विचार केला गेला पाहिजे सगळ्या स्तरातून, पूर्ण आपला जो देश आहे त्या प्रत्येक विचार केला गेला पाहिजे. तर
तुम्ही आता बाहेर जाऊन येते महत्त्वाचं